आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देताना भाजपला नव्या डोकेदुखीला सामोरं जावं लागणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या वेळी बंडखोरी टाळण्यासाठी तुम्हाला विधान परिषदेवर नक्की उमेदवारी देता असा शब्द भाजपच्या नेतृत्वाने किमान डझनभर लोकांना दिला होता। आता प्रत्यक्षात मात्र भाजपच्या हाती 4 ते 5 जागा येणार असल्याने संधी कोणाला द्यायची आणि दिलेला शब्द कोणाचा पाळायचा असा यक्ष प्रश्न भाजप नेतृत्वाला पडलाय। पाहूयात। विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी भाजपची नवी डोकेदुखी। उमेदवार निवडताना भारतीय जनता पक्षाची होणार तारेवरची कसरत। जातीय आणि विभागीय संतुलन राखताना होणार दमछाक। पुढच्या वेळी तुम्हालाच संधी हा राजकारणातील परवलीचा शब्द बनलाय। पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सांभाळण्यासाठी अशी राजकीय आश्वासनं द्यावीच लागतात। प्रत्येक पक्षात अशा आश्वासनांची खैरात वाटण्याचं काम सुरूच असतं। भाजपनं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांना पक्षात प्रवेश दिला, नव्यानं आलेल्यांना संधी दिल्यानं पक्षातील ज्येष्ठ नेते आधीच नाराज आहेत। अशातच विधानसभा निवडणुकांच्या वेळी आता थांबा, पुढच्या वेळी परिषदेसाठी तुम्हाला संधी देतो असं आश्वासन भाजप नेतृत्वानं डझनभर नेत्यांना दिलंय। त्यामुळे उमेदवारीचं बाशिंग बांधून अनेकांनी विधान परिषदेची तयारी केली। मात्र आता होणाऱ्या विधान परिषदेसाठी भाजपच्या वाटेला त्यापैकी फक्त 1 किंवा 2 संधी देता येणार असल्यानं नेतृत्वाची कसरत होणार आहे। याशिवाय जातीय आणि विभागीय संतुलन तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर किमान एका तरी महिलेला संधी देणं आवश्यक असल्यानं नेतृत्वाची डोकेदुखी अधिकच वाढली। महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत आपापल्या जिल्ह्यात दमदार यश मिळवलेले काही नेते असे आहेत की ते आमदार नाहीत। त्यांनी त्यांच्या मेहनतीनं पक्षाचा झेंडा त्या मतदारसंघात फडकावलाय। त्या निवडणुकांच्या वेळी त्यांना परिषदेला तुमचाच विचार करू असं आश्वासनही दिलं। आता त्यांच्यापैकी किमान एकाला आमदारकी देण्याचा विचार करावाच लागणार आहे। त्यात विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येकी 2 जिल्हे आहेत। या जिल्ह्यातील प्रत्येकी 2-2 नावांवर आता प्राधान्यानं विचार केला जातोय। मात्र त्यांना संधी दिलीच तर अन्य लोक नाराज होण्याची शक्यता आहे। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक होते आणि त्यातील 5 जागा भाजपच्या वाट्याला येणार आहेत। मात्र पक्षाकडून अनेक प्रबळ दावेदार आहेत। त्यामुळे विशिष्ट व्यक्तींना उमेदवारी देताना इतरांची नाराजी होणार नाही याची काळजी पक्ष नेतृत्वाला घ्यावी लागणार आहे। त्यात काहींना थेट आश्वासन देण्यात आले। पक्ष संघटना वर्षानुवर्ष काम करणाऱ्यांना विधानसभा किंवा लोकसभा मतदारसंघातून निवडून येण्याची संधी तशी फार कमी असते। त्यामुळे अशा नेत्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना परिषद किंवा राज्यसभेवर पाठवण्याचा पर्याय पक्षाकडे खुला असतो। आता सत्ता संघर्षासाठी अनेक आयारामांची एंट्री भाजपात झाल्यामुळे निष्ठावानांना मिळणारी संधी कमी झाली आहे। त्यामुळे नेमकी कोणाला संधी द्यावी याचा मोठा पेच पक्षासमोर असतो। त्याशिवाय अनेक उमेदवार त्यांची लॉबिंग वरिष्ठ नेत्यांकडे सातत्यानं करत असल्यानं कोणाला संधी द्यायची आणि कोणाला डावलायचं हा अनुत्तरित प्रश्न कायम पक्ष नेतृत्वाला भेडसावतच असतो। सध्या महिला आरक्षणाचा मुद्दा स्वतः भाजपनंच उचलला असल्यानं यावेळी दिल्या जाणाऱ्या उमेदवारीत महिला उमेदवार देणं भाजपाला अनिवार्य आहे। भाजपचे उमेदवार निश्चित करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं प्रतिनिधित्व द्यावं लागतं। त्यामुळे परिषदेची उमेदवारी कोणाला मिळणार यासाठी अनेकांनी त्यांचे देव आतापासूनच पाण्यात ठेवले। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।